नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण बघणार आहोत या कुर्तीची शिलाई बघणार आहोत. कारण याची कटिंग पूर्ण मी लाईव्हमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेली आहे. आपण लाईव्ह व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस ह्या कुर्तीची पूर्ण मापासहित मी कटिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तो जर लाईव्हचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर अपलोड आहे, तो जाऊन तुम्ही अगोदर बघा, म्हणजे तुम्हाला त्याची कटिंग अगदी सहजरित्या समजेल. आणि मग नंतर स्टिचिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की स्टिचिंग कशी केली आहे काय ते सगळं. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे बघा, आपण जे गळापट्टे काढून घेतले होत्या पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याच्या दोन्ही पण आपण कॅनव्हासवर गळापट्टी काढून घेतली होती. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपण पुढच्या गळ्याची गळापट्टी तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, जो आपण कपडा कटिंग केलेला होता जो आपल्या ड्रेसचा, त्याच्यावर ठेवून एक तर तुम्ही इथं चिपकवून घेऊ शकता किंवा तुम्ही कॅनव्हासला डायरेक्ट शिलाई मारून पण घेऊ शकता. तर मी इथं इस्त्रीने दोन्ही पण गळे आहेत ते आपल्या कपड्याला चिपकून घेतले आहेत. आणि जर तुम्हाला चिपकवायचं नसेल तर गळ्याच्या आतल्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची अगोदर, आणि नंतर मग बाहेरच्या बाजूने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे बघून तुम्ही असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण गळा जो आहे, गळापट्टी आहे ती आपली तयार करून घ्यायची आहे. तर मी व्हिडिओ तुम्हाला अगदी पूर्ण डिटेलमध्ये कुर्ती एकदम स्टिचिंग पूर्ण रेडी होईपर्यंत कशी स्टिचिंग करायची ते अगदी सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नंतर जर ड्रेस शिवायचा असेल तर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्या टिप्स अगदी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि जे नवीन शिकणारे असतील त्यांना तर खूपच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट मी एकदम बारकाईने आणि डिटेलमध्ये सांगितलेली आहे. तर आणि कटिंग करताना पण मी खूप छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्या ड्रेसची जी कटिंग असते ती सांगितलेली आहे. जास्त म्हणजे लक्षात न राहण्यासारखं असं कुठलंच सांगितलेलं नाही. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सगळ्या मापाची कटिंग अगदी सहजरित्या करू शकता. या पद्धतीने मी तुम्हाला त्याची कटिंग सांगितलेली आहे. तर बघा, इथे आपला जो गळापट्टी आहे ती रेडी झालेली आहे. आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि वरती बघा, जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना कॅनव्हासच्या वरती, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे बघा, अशा प्रकारे कट करून टाकायचा आणि मध्ये एक कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला समजते की हा बरोबर आपला मधला पार्ट आहे. मग आपल्याला ड्रेसला गळा जोडताना सोपं जातं, इकडे तिकडे गळा अजिबात आपला सरकत नाही. तर इथे बघा, जसं आपण पहिली गळापट्टी तयार केली सेम त्याच प्रोसेसने आपल्याला ही पाठीमागच्या गळ्याची पण गळापट्टी तयार करून घ्यायची आहे. सेम तीच प्रोसेस आहे. तर इथे मी थोडा व्हिडिओ फास्ट केलाय, कारण एवढं सगळं डिटेलमध्ये सांगायचं म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे ही व्हिडिओ मी इथं थोडासा फास्ट केलेला आहे. ओके, तर पाठीमागच्या गळ्याला पण तसंच करायचं आहे. जो एक्स्ट्राचा वरतीचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट बघा, आता करून आपल्या दोन्ही टाकायचा गळे आहे. तयार झालेले आणि आहेत मध्ये आणि एक कट बरोबर मारून दोन्ही घ्यायचा पण आहे. साईडला मधल्या भागाला आपल्याला एक चॉकने निशाण मारून घ्यायचं आहे. आता ते झालं. आता आपण ड्रेसचा जो पुढचा भाग आहे तो घेऊया, कारण पुढच्या भागाला आपल्याला जी लेस आली होती ड्रेस बरोबर ती सगळ्यात अगोदर आपल्याला जोडून घ्यायची आहे. ओके, तर इथे बघा, मी पुढचा भाग घेतलेला आहे आणि ही जी लेस आलेली आहे ड्रेस बरोबर ती आपल्याला बरोबर गळ्याच्या तिथं लावायची आहे. आता ही लेस आलेली बघा, आता कशा प्रकारे आपल्याला जोडायची ते पण मी इथे सांगणार आहे. तर इथपर्यंत बघा आपला गळा आहे आणि जो ड्रेसचा बरोबर मधला भाग आहे तिथं आपल्याला चॉकने एक लाईन ओढून घ्यायची आहे, कारण आपल्याला बरोबर मधोमध आपली लेस आली पाहिजे. आणि लेसला पण फोल्ड करून बरोबर वरच्या आणि खालच्या साईडला आपल्याला मधोमध चॉकने एक निशाण करून घ्यायचं आहे. आणि आता लेस जोडताना वरून किती इंचावर जोडायची, तर वरून आपण 16 इंचावर लेस जोडायची. आपला कमर उंची किती येते 14, तर कमर उंचीपेक्षा 2 इंच खाली आपल्याला जी लेस आलेली आहे ती जोडायची आहे. मग इथं तुमचं कुठलाही पॅच असू शकतो किंवा मध्ये एक पट्टी दिलेली असते वर्क केलेली, म्हणजे गळ्याला कुठल्या ड्रेसला वेगवेगळे पॅच दिलेले असतात रेडीमेड, जे आपले मटेरियल असतात त्याला. तर तुम्ही हीच प्रोसेस यूज करून अशा प्रकारे तुम्ही जो पण ड्रेसला पॅच येईल तो अशा प्रकारे तुम्ही जोडू शकता. आणि जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो पॅच आहे तो व्यवस्थित बरोबर मधोमधच आला पाहिजे, नाहीतर मग कधी कधी एका साईडला जातो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, तर इथे बघा, बरोबर मी मधोमध ठेवून घेतलेला आहे आणि पिना लावून घेतल्या होत्या, म्हणजे आपला जी लेस आहे ती इकडे तिकडे सरकणार नाही. आणि लावल्याच्या नंतर मी ह्याला चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. आणि शिलाई जिथं आपला गळा येणार आहे तिथपर्यंतच मारलेली आहे आणि वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. ते इथे बघा, अशा प्रकारे फिनिशिंग मध्ये आपली जी लेस आहे ती जोडून झालेली आहे.
आणि मध्ये इथं पण आपण जो ड्रेसचा कपडा आहे त्याला मध्ये कट मारून घेतला आहे गळ्याच्या तिथं. आणि हा आहे आपला फ्रंटचा नेक. आणि जे कट मारले होते तर दोन्ही एकमेकांना असे जुळवून घ्यायचे आहेत आणि मधून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे बरोबर मधोमध, म्हणजे इकडे तिकडे आपला जो गळा बनवलेला पॅच आहे तो इकडे तिकडे सरकत नाही. आता जे कॅनव्हास आहे त्या बरोबर कॅनव्हासच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे कॅनव्हासवर आपल्याला शिलाई मारायची नाही, फक्त कॅनव्हासला चिकटूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बारीक शिलाई मारायची आहे, एकदम सगळ्यात छोटी शिलाई असते ना ती शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे. आता कट करताना एक थोडासा कपडा ठेवून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. 1-2 लाईन एवढा ठेवू शकता किंवा पाव इंच एवढा कपडा आतमध्ये सोडायचा आणि कट करून घ्यायचा. आणि नंतर असं छोटे छोटे कट द्यायचे. आणि कट दिल्यामुळे आपला जो गळा आहे बनवलेला तो एकदम फिनिशिंग मध्ये आपला पलटला जातो, कुठलेही क्रीज वगैरे येत नाहीत. ठीक आहे. तर आता नंतर इथं बघा, जो आपला खालचा आतमधला कपडा शिल्लक होता तो आपल्याला कॅनव्हासच्या साईडने करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दाब शिलाई देणं गरजेचं आहे. तर दाब शिलाई दिल्यामुळे खूप सुंदर आपली फिनिशिंग येते गळ्याला आणि जो गळा आहे तो व्यवस्थित पलटला जातो. तर इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे. आणि आता हा आतल्या साईडला पलटून परत आपण त्याच्यावरून एक शिलाई मारणार आहोत. तर ही शिलाई ऑप्शनल आहे, तुम्हाला मारायची असेल तर मारू शकता किंवा नाही मारली तरीही चालेल, कारण आपण आतल्या साईडनी परत जो गळ्याचा आपला कॅनव्हासचा भाग आहे त्याला हात शिलाई करणारच आहोत. पण मी इथं शिलाई मारून घेते. शिलाई मारल्यामुळे काय होतं, ते भाग पलटला जात नाही आणि आपल्याला ड्रेस शिवताना जरा प्रॉब्लेम येत नाही. तर ओके, इथं बघू शकता आपला गळा खूप सुंदर असा पुढून आणि पाठीमागून दोन्ही साईडने फिनिशिंग मध्ये पूर्ण तयार झालेला आहे. आणि पूर्ण पट्टी पण व्यवस्थित मधोमध छान लागलेली आहे. तर आता आपण पाठीमागचा भाग घेऊया. हा आहे आपला बॅक पार्ट. इथे पण मधोमध एक कट मारून घ्यायचा आणि जो आपण पाठीमागचा गळा रेडी केलेला होता तो त्या कटवर व्यवस्थित ठेवून इथे पण पुढच्या गळ्याला जी आपण प्रोसेस केली होती सेम तीच प्रोसेस यूज करून गळा जोडून घ्यायचा आहे. अगोदर एक मधोमध शिलाई मारायची आणि नंतर पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेऊन मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. ओके. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला ज्यांना कुणाला म्हणजे ड्रेस शिवायला प्रॉब्लेम येत असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करू शकता, कारण मग त्यांना पण मदत होईल की ड्रेस शिवायचं काम, म्हणजे शिवण्यात छोटे छोटे प्रॉब्लेम बरेच येतात जे नवीन शिवणारे असतात त्यांना. मग हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा, म्हणजे त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. तर इथे बघा, इथं दाब शिलाई देताना मी थोडंसं अंतर देऊन वरून दाब शिलाई देत आहे. तर ते का थोडंसं अंतर सोडलं आहे ते व्हिडिओत तुम्हाला सांगतेच. तर इथं सगळ्यात अगोदर आपण दाब शिलाई मारून घेऊया वरून. आणि इकडच्या साईडला पण थोडासा गॅप सोडूनच मी दाब शिलाई तिथपर्यंतच दिलेली आहे. आणि जे छोटे छोटे मध्ये धागे असतात ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्या ड्रेसला फिनिशिंग छान येते. इथे बघा, आता जे धागे होते ते कट केले. तर मी याच्यामुळे ते वरती 1-2-3 इंच 2 इंचच्या आसपास सोडलेलं नाही ना आपल्याला, कारण शोल्डर इथं इनविजिबल शोल्डर जोडायचे आहेत, त्यामुळे आपला ड्रेसचा लुक छान दिसतो. तर इथे जोडताना बघा, जे कॅनव्हासची पट्टी मी लावलेली होती ती ओपन करून घेतलेली आहे. आणि जिथून आपण जोडले ना तिथून बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मी चॉकने निशाण केले. तिथं व्यवस्थित आपला जो पुढचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आणि जे खालचं कॅनव्हास आहे ते वरच्या साईडने घेऊन बरोबर अर्धा इंचाची आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. कारण कटिंग मध्ये आपण शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच घेतलं होतं, तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. अर्धा इंचाची शिलाई मारून घेतली आणि जो थोडासा कडक भाग असतो कॅनव्हासचा तो क्रॉसमध्ये असा मी कट केलेला आहे. आणि आता सरळ करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग मध्ये आपलं शोल्डर जोडलं गेलेलं आहे, एकदम परफेक्ट. आता हीच प्रोसेस फॉलो करून आपल्याला दुसऱ्या पद्धतीने जोडायचं आहे. पण मी यात तुम्हाला जर डायरेक्ट कॅनव्हास फोल्ड करता येत नसेल ते वेगळ्या पद्धतीने सांगते. इथे बघा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून इथं डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची. बघा, कॅनव्हास बाहेरच्या साईडला आहे, मी आता फोल्ड केलेलं नाही. त्याचप्रमाणे इथं बघू शकता तुम्ही, आता डायरेक्ट शिलाई मारली आणि आता नंतर फोल्ड करायचं. नाही तर कधी कधी काय होतं, तुम्ही डायरेक्ट कॅनव्हास फोल्ड करून घेतलं तर मग पुढचा आणि पाठीमागचा भाग जसं आपण शिलाईला बरोबर जोडून नाही घेतलं तर मग कमी जास्त होतं. मग ही पण जी नवीन आहेत त्यांनी ही पद्धत वापरली तरीही चालेल. तर इथे बघा, आपला शोल्डर दोन्ही पण एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये जोडून झालेले आहेत. आता आपण बाही लावून घेणार आहोत.
तरी ते बघा आपल्या दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेली आहे. आता आपण हात जोडून घेणार शोल्डर आहोत. जोडून झालेला आहे. आणि जे तर आता हात थोडासा आपण सगळ्यात गॅप अगोदर सोडला आपण होता दाब खाली हाताला शिलाई डबल शिलाई देण्याचा, मारून ते दोन्ही साईडला इथं आपल्याला आता राहिलेली दाब शिलाई मारून हात घ्यायची तयार करून घेणार आहोत. इथे बघा अशा प्रकारे मी अगोदर पाव इंचाचं फोल्ड केलं, नंतर परत ती डबल फोल्ड करून दोन्ही पण हात अशाच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा आपलं दोन्ही पण हात अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत. तरी पण एकदा चेक करायचं की कमी जास्त वगैरे आहेत का, कारण मुंड्याच्या साईडला मग खालीवर होऊ नये म्हणून आपल्याला बाही चेक करायची असते. आणि जो पुढचा भाग आहे तिथं अशा प्रकारे क्रॉस करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बाही जोडताना समजतं की हा आपला पुढचा भाग आहे. ओके, तर सगळ्यात अगोदर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पुढचा भाग पुढच्या भागाला जोडून अगोदर बाही अशा प्रकारे चेक करून घ्यायची आहे, आपली बाही बरोबर आहे का ते. तर इथे बघा आपण एकदम परफेक्ट कटिंग केलेली आहे. तर इथं आपला बाही एकदम बरोबर आलेली आहे मुंड्यात. तर आता अशा प्रकारे आपण बाही जोडून घ्यायची आहे ड्रेसला. आणि बाहीचा जो मिडल पॉइंट असतो तो बरोबर शोल्डरला तिथं परफेक्ट मॅच झाला पाहिजे, म्हणजे आपली तरच बाही एकदम व्यवस्थित बसते. नाही तर मग कधी कधी बाही आपली पुढे आल्यागत होते, किंवा जो आपला मधला भाग आहे तो पाठीमागे गेला तर ड्रेस मागे गेल्यासारखा होतो. तर हे सगळे प्रॉब्लेम ड्रेसमध्ये नाही आले पाहिजे. त्यासाठी आपण शिवतानाच परफेक्ट आणि योग्य पद्धतीने शिवायचा. ठीक आहे, तर इथे बघा आता आपली बाही इथं जोडून झालेली आहे आणि इथे बघू शकता खूप परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये आपली बाही जोडून झालेली आहे. आता आपण त्याचप्रमाणे दुसरी बाही पण जोडून घेणार आहोत. ओके, तर इथे बघा शोल्डरच्या तिथं थोडंसं कमी जास्त झालेलं आहे, ते आपल्याला कट करून सरळ करून घ्यायचं आहे. तिथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता बरोबर मधला पॉइंट पकडून इथे मी पण बाही जोडून घेतली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता जो आपलं बाहीला आणि पाठी आपण जिथं फिटिंगची लाईन येते तिथं नॉचेस दिले होते, ते एकदम परफेक्ट मॅच झालेत. म्हणजे याच्यावरूनच आपण समजायचं की आपलं बाही आणि जो ड्रेस बाही कटिंग केली ते एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, तर आता पूर्ण बाही वगैरे सगळं जोडून झालेलं आहे. आता मेन पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ड्रेसची फिटिंग. तर ड्रेसला फिटिंग देताना अगोदर पूर्ण ड्रेस आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. हात व्यवस्थित एकाला एक जोडून घ्यायच्यात, म्हणजे पूर्ण आपला जो मुंड्याचा पार्ट तो असतो तो व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा मी खाली ठेवून तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे की फिटिंग कशी करायची ते. तर पूर्ण मोजून घ्यायचं की आपलं किती आहे, आणि नंतर त्याच्यातून आपण दोन्ही साईडला 2.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं. त्याचप्रमाणे त्याच्यानुसार आता इथं 17 होतं आपलं छातीचा भाग, तर 17 बरोबर घ्यायचा. आणि कमरेचा होता 15.5, तर असं ओपन 15.5 मध्ये, म्हणजे दोन्ही साईडला आपलं इक्वली शिलाई मार्जिन राहतं. आणि इथं बघा जो आपला कट असतो तिथे पण इकडच्या साईडने 1 इंच घ्यायचं. नंतर आपलं किती 9 2 18 19 इंच होतं. तर तिथं बरोबर त्याप्रमाणे आपल्याला निशाण करून पूर्ण फिटिंगची जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे. आणि असं खाली ठेवून आपण जे फिटिंगची लाईन आखून घेतल्यामुळे काय होतं ना, आपली फिटिंग अगदी परफेक्ट होते. अजिबात शिलाई खोलायची किंवा परत मारायची गरज पडत नाही. नाहीतर आपण मशीनवरच अंदाजेच मारायला घेतलं तर मग आपली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येत नाही. त्यामुळं आपल्याला वाटतं खाली ठेवून थोडा आपला वेळ वायाला जाईल, असं नाही, एकदम परफेक्ट फिटिंग येते. त्याच्यामुळं काम करतानाच एकदम परफेक्ट करायचं. तर इथे बघा आपण जे निशाण आखून घेतले त्याच्यावरच शिलाई मारून घ्यायची आहे. मग अशा प्रकारे आपण खाली ठेवून जर दोन्ही बाजूने निशाण आखून घेतले तर आपली शिलाई पण पटकन मारून होते. मग इथं पण आपला वेळ अजिबात वायाला जात नाही. मध्ये स्टेप घे, परत आपण चेक कर, ते सगळा वेळ इथे वाचला जातो. त्यामुळे करतानाच काम एकदम परफेक्ट करायचं. तर इथे बघा मी 2 शिलाई एकावर एक मारून घेतलेल्या आहेत. आता आपण जो साईडचा कट आहे तो तयार करणार आहोत. तर इथे बघा आपलं कटच्या जो आपण शिलाई मारली ना त्याच्यापेक्षा वर आपल्याला अर्धा किंवा पाऊण इंच घ्यायचं आहे. आणि पहिली जी शिलाई येणार आहे तेवढी आपली वरती येणार आहे. आणि ते बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे तुमचा, त्यामुळे कट पण एकदम परफेक्ट येणार आहे. आता जिथं आपण फोल्ड केलाय ना तिथंच आपण चॉकने एक निशाण मारायचं, म्हणजे जो दुसरा साईडचा आपण फोल्ड करणार आहोत खालच्या साईडला तिथे आपल्याला समजणार की हां बरोबर इथूनच आपल्याला फोल्ड करायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडचे जे कट आहेत ते आपले एकदम परफेक्ट येणार आहेत.
कुठला कमी जास्त किंवा एका साईडला जास्त फोल्ड झालं, एका साईडला कमी फोल्ड झालं, हा सगळा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आणि फक्त व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्हाला हा ड्रेस शिवण्यात कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. इथे बघा, आपण जे निशाण केलं होतं वरचा अर्धा पाऊण इंच सोडून बरोबर तिथे घेऊन इथं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथं बघा, आता जे आपण खाली चॉकने निशाण केलं होतं बरोबर त्याचप्रमाणे फोल्ड करून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. अशी आपण चॉकने निशाण आखून घेतल्यामुळं काय होतं, एकदम आपली जी पट्टी पण असते ना जी कटची, ती एकदम स्ट्रेट येते, कमी जास्त होत नाही. आणि आता शिलाई मारून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला चेक करायचं आहे की आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का. जर थोडेफार कमी जास्त असतील तर ते आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत. आता तीच पद्धत आपल्याला फॉलो करून इकडच्या साईडचा पण कट तयार करून घ्यायचा आहे. तरी ते वेळोवेळी चेक करत राहायचं की दोन्ही पार्ट आपले सेम आहेत. तसे तर आपण कटिंग करताना व्यवस्थितच कटिंग केलेलं असतं, पण तरी पण काय होतं ना, कधी कधी आता ही जी कटचा असतो, कधी कधी तुम्ही क्रॉसमध्ये कटिंग केलेलं असलं ना, म्हणजे खालचा घेर जास्त असल्यावर आपण क्रॉस कट करतो ना, त्याप्रमाणे जर कटिंग केलेलं असेल तर हा जो साईडचा पार्ट आहे ना कटचा, तो कधी कधी थोडासा क्रॉस असल्यामुळे वाढला जातो. त्यामुळं असं चेक करायचं, म्हणजे वेळोवेळी आपण जर थोडंफार कमी जास्त झालेलं असेल तर ते कट करून एकसारखं करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपला ड्रेस जो आहे तो परफेक्ट बनतो. हे छोट्या छोट्या टिप्स असतात जो आपल्याला ड्रेस शिवताना लक्षात ठेवायच्या असतात. तर इथे बघा, ज्या पहिल्या कटला जी प्रोसेस केली सेम तीच प्रोसेस फॉलो करून इकडचा पण कट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, टोटल आपलं 1 इंच फोल्ड होते. पहिला फोल्ड अर्धा इंचाचा आणि दुसरा जो फोल्ड घेतो तो अर्धा इंचाचा. म्हणजे आपण 1 इंच कटसाठी जो साईडला एक्स्ट्रा ठेवलं होतं ते बरोबर इथं आपलं कव्हर होऊन जातं. आणि जो आपला मेन मापाचा ड्रेस आहे त्याचप्रमाणे आपला ड्रेस तयार होतो. तर इथे बघा, इथं पण चेक करायचं. तर इथे बघा, थोडासा पार्ट कमी जास्त आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. नंतर जो खालचा घेर आहे आपला तो पण चेक करायचा की बरोबर आहे का. कमी जास्त असेल तर तो पण थोडासा एकसारखा करून घ्यायचा. तर आपला अगदी परफेक्ट आहे चारही बाजूनी. दोन्ही कट पण व्यवस्थित आहेत आणि जो खालचा घेर आहे तोही व्यवस्थित आहे. ओके. तर इथं बघा, आता खालच्या साईडला पण असंच डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तुम्हाला एक साथ जर डबल फोल्ड करता येत नसेल तर सिंगल फोल्ड करून तुम्ही एक शिलाई अगोदर मारून घेऊ शकता आणि नंतर डबल फोल्ड करून त्याच्यावर डबल शिलाई मारून घेऊ शकता. पण कॉटनचा ड्रेस असल्यामुळे आपल्याला हे फोल्ड करायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. जर सिल्कचा कपडा असेल तर थोडाफार प्रॉब्लेम येतो, पण इथे हा ड्रेस कॉटनचा आहे. आणि जर तुमचा ड्रेस सिल्कचा असेल किंवा सुळसुळीत कपड्याचा असेल तर तुम्ही अगोदर सिंगल फोल्डला एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर डबल फोल्ड करायचा, म्हणजे ड्रेस आपल्या रेडी ड्रेसला झालेला आहे. फिनिशिंग